नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये जर का असेल तर आपण आवर्जून 5 गोष्टी करायला हव्यात. त्या कुठल्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ज्यांच्याकडे श्री गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो आतापर्यंत नसेल तर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, तुम्ही कुठल्याही गुरुवारी तुमच्या देवघरामध्ये मूर्ती किंवा फोटोची स्थापना करू शकता. किंवा श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन 8 फेब्रुवारीला आहे, त्या दिवशी खूप सुंदर दिवस आहे. त्या दिवशी देखील तुम्ही महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये आणून तुम्ही स्थापन करू शकता. तुम्ही जर का मूर्ती घेत असाल, समजा आता कुठे तुम्ही तीर्थक्षेत्री गेले तिथून श्री गजानन महाराजांची मूर्ती आणणार असाल, किंवा तुम्ही शेगावला गेला तिथून जर श्री गजानन महाराजांची मूर्ती आणली, कुठूनही महाराजांची मूर्ती जर आणली तर मूर्तीला अभिषेक करा. अभिषेक कसा करायचा आहे? पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 गोष्टी घ्यायच्या आहे. परत पाण्याने अभिषेक करायचा आहे, किंवा तुम्ही पाण्याने दुधाने अभिषेक करू शकता. तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक केल्याच्या नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून द्यायची आहे. आपल्या देवघरामधली मूर्ती किंवा फोटो महाराजांची त्याला कधीच तुम्ही जड समजू नका. महाराज चैतन्य आहे, त्यामध्ये असंच समजा महाराज साक्षात तिथे विराजमान आहेत असंच समजून महाराजांची भक्ती, सेवा, उपासनाही करायला हवी. आपल्या घरामध्ये जर का महाराजांची, आपल्या देवघरामध्ये श्री गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपण आवर्जून काही गोष्टी ह्या कटाक्षाने करायला हव्यात. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराजांची रोज पूजा व्हायला हवी. म्हणजे आपल्या देवघरामधले देवांची आपण आता अनेक जण पूजा करतात. आपल्या देवघरामध्ये महाराजांच्या मूर्तीसोबत अनेक देव देखील असतात आणि आवर्जून बाकीचे देव देखील आपल्या देवघरामध्ये असायला हवेत. याबद्दलचा मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की आपल्या देवघरामध्ये कुठले कुठले देव असावे. जे पंचदेव आहेत ते आवर्जून आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत. महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा आपल्या देवघरातल्या देवांची रोज आपल्याला पूजा करणं अनिवार्य आहे. रोजची देवपूजा आपली व्हायलाच हवी. म्हणजे आपण त्यांना स्नान घालायला हवं. आणि फोटो जर का असेल तर फोटो रोज पुसून घेतलाच गेला पाहिजे. फोटो रोज पुसणे अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण आता रोज स्वच्छता करतो, आपल्या शरीराची स्वच्छता करतो, शुद्धी करतो, आपण आंघोळ करतो, तसं देवांचीही व्हायला हवी. म्हणजे अनेक ठिकाणी मी असं बघते की घरामध्ये वर्किंग स्त्री आहे मग होत नाही, परंतु देवपूजा कोणीही करू शकतो. घरातल्या स्त्रीला वेळ नसेल तर जेंट्स देखील पूजा करू शकतात, पुरुष देखील पूजा करू शकतात. किंवा समजा आता दोघंही वर्किंग आहे तरी सुद्धा तुम्ही एक दिवस पूजा करू शकता. आणि पूजा करून गेलं ना सकाळी की मन अतिशय प्रसन्न होते. म्हणजे मी स्वतःहून सांगते, मी देखील वर्किंग होते तरी सुद्धा मी देवपूजा केल्याशिवाय कधीच घराच्या बाहेर पडायचे नाही. त्यामुळे आपण रोज आपल्या देवांची पूजा व्हायलाच हवी. म्हणजे सगळ्यांकडूनच देवपूजा रोज करत नाही असं नाही, अनेक जण करतात, परंतु अनेक ठिकाणी असं देखील होते की देव आपण आणून ठेवतो छानपैकी, कुठे गेलं तर आपल्या देवघरामध्ये देव असतात परंतु नित्यपूजाही होत नाही. तर नित्य देवांची पूजा ही व्हायलाच हवी. त्यानंतर श्री गजानन महाराजांना रोजचा नैवेद्य जायलाच हवा. म्हणजे नैवेद्यामध्ये असं काही रोजच महाराजांच्या आवडीचं पिठलं भाकरी बनवायची असं नाही. आपण जे खात असू ते, आता कधी वरण भात केला आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा, किंवा घरामध्ये रोज जे काही बनत असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा. म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्याला तशी सवय लावून घ्यायची आहे की रोज आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या पूर्वपार ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, परंतु आता आपण सध्या ह्या गोष्टी विसरलेलो आहेत. आपल्या वर्किंगमुळे किंवा आपल्या कामामुळे आपल्याला कामाचे खूप ताणतणाव आहेत. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्यांचीच बिझी शेड्यूल असते, सगळ्यांचीच लाईफ खूप बिझी झालेली आहे, परंतु आपल्या ज्या पूर्वपार गोष्टी आलेल्या आहेत त्या आपण पाळायलाच हव्या. अगोदरच्या स्त्रिया पहिली जी पोळी आहे ती गाईसाठी ठेवायची, आणि दुसरी जी पोळी आहे ती देवांना नैवेद्यासाठी, आणि तिसरी जी पोळी आहे ती कुत्र्यासाठी असायची. अशा 3 पोळ्या ह्या बाजूला काढलेल्याच असायच्या. परंतु आता असं झालेलं आहे की आपण सगळ्या या गोष्टी विसरलेलो आहेत. आपल्याला या गोष्टीचं म्हणजे लक्षात राहत नाही, किंवा आजकाल कोणी या गोष्टीकडे लक्ष देत नाही, परंतु आवर्जून ह्या गोष्टी कराव्यात. त्यामुळे तुम्ही रोज नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये रोज तुम्हाला असं काही वेगळं बनवण्याची गरज नाही. आता मी स्वतःहून सांगते की मी रोज देवपूजा करते, रोज नैवेद्य दाखवते. मी नैवेद्यामध्ये जे घरामध्ये बनलेलं असेल ते देवांना अगोदर दाखवते, नंतरच आमच्या घरामध्ये सगळेजण ते खातात. म्हणजे आपण देवांना भोग दाखवतो किंवा नैवेद्य दाखवतो तर तो एक प्रसादच बनतो, आणि तो प्रसाद आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. आणि खरंच तुम्ही बघा, अन्नाला खूप छान रुची येते. आणि चांगलं जर का आपण अन्न खाल्लं तर आपलं मन प्रसन्न राहते, आपलं शरीर त्यामुळे चांगलं राहते. त्यामुळे रोज आपल्या देवांना नैवेद्य हा गेलाच पाहिजे. तुम्ही म्हणजे काय वेगळं
बनवायचं असं काही करू नका. जे काही बनत असेल रोजच्या रोज आपल्या स्वयंपाकघरामध्ये तेच आपल्याला देवांना दाखवायचं आहे आणि नंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतरच आपण जेवण करायचं आहे. म्हणजे तशी तुम्ही एक सवयच लावून घ्या स्वतःमध्ये की रोज नैवेद्य दाखवायचा. धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं. थोडा वेळ ते ताट तसंच ठेवायचं 10-15 मिनिटं. नंतर तुम्ही जर का भाजी त्या भाजीमध्ये मिक्स करून दिली तरी सुद्धा चालते. जी पोळी आहे ती बाकीच्यांनी इतर कुणीही खाल्ली तरी सुद्धा चालते, परंतु रोजच्या रोज महाराजांना नैवेद्य हा गेलाच पाहिजे. आता गुरुवारी समजा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही महाराजांच्या आवडीचं पिठलं भाकरी तुम्ही करू शकता, ठेचा करू शकता आणि तसं महाराजांना नैवेद्य देखील दाखवू शकता. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे महाराजांची रोज नित्यसेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी. म्हणजे रोज महाराजांच्या नित्यसेवेमध्ये आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचायला हवा. आता खूप जणांना जर मी असं काही सांगितलं तर खूप जणांना दडपण येते की ते म्हणतात आम्हाला खूप दडपण येते, भक्ती तर सगळ्यांची सारखी असते. मान्य आहे, भक्ती ही सगळ्यांची सारखीच असते. महाराजांना फक्त आपला भाव हवा आहे, परंतु आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला देखील त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना. म्हणजे भक्तीमध्ये देखील एक एक पायरी चढत जातो. जसं आपण जीवन जगत असताना आपण मोठे मोठे होत जातो, एक एक पायरी चढत चढत आपण आयुष्यामध्ये पुढे जातो, तसंच एक्झॅक्टली भक्तीचं असते. आपण फक्त महाराजांच्या समोर रोज हात जोडतो आहोत, आपला भाव आहे, मान्य आहे, परंतु आपल्याला देखील श्री गजानन विजय ग्रंथ वाचावा लागेल. श्री गजानन विजय ग्रंथ जर का आपण वाचला नाही तर आपल्याला महाराजांच्या लीला काय आहेत, महाराज काय आहेत, कसं काय समजणार आहे. आणि आपल्याला जर का आपली भक्ती पुष्ट करायची असेल तर आपल्याला ग्रंथाचा आधार हा घ्यावाच लागणार आहे. ग्रंथाचा आधार घेतल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काही होणार नाही. उगीच आपल्या साधू संतांनी ऋषी मुनींनी ग्रंथ लिहून ठेवलेले नाही. आपल्याला जीवन जगण्यासाठी आपण जीवन कसं जगायचं आहे यासाठी आपल्याला ग्रंथाचा आधार घेणं गरजेचं आहे. आणि श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की जो श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्याचं जीवन हे पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे महाराजांचा जो ग्रंथ आहे श्री गजानन विजय ग्रंथ त्याचं आपल्याला वाचन करावं लागणार आहे. महाराजांची शिकवण काय आहे ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला अंगीकारावी लागणार आहे. महाराजांच्या लीला काय आहेत, महाराजांचे अनुभव काय आहेत ते आपल्याला अनुभवावे लागणार आहेत. तेव्हाच महाराज आपल्याला अनुभूती देतील. आपण जेवढे जेवढे महाराजांच्या जवळ जाऊ तेवढे महाराज देखील आपल्या जवळ येणार आहेत. आपण जर का एक पाऊल टाकलं तर महाराज 10 पाऊल आपल्यासाठी टाकणार आहे. त्यामुळे भक्ती करत असताना तुम्ही दडपण बिलकुल घेऊ नका. ज्यांच्याकडून जे शक्य होते ते करा. म्हणजे मी व्हिडिओमध्ये सांगते ते सगळ्यांनीच करायला हवं असं नाही. कुणाला वेळ नाही तर मी त्यावरती देखील सांगते की तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. आता तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करू शकत नाही, मग तुम्ही 52चं वाचन करा, तुम्ही स्तोत्राचं वाचन करा, तुम्ही एवढं तर करू शकता. परंतु ॲटलिस्ट 10 मिनिटं तरी वेळ आपल्याला महाराजांना द्यावाच लागेल ना. 10 मिनिटं 20 मिनिटं कुणाच्या नाही, अर्धा तास असेल तर अर्धा तास तुम्हाला द्यावाच लागणार आहे. वेळ नाही त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही 52चं वाचन करा, तुम्ही महाराजांचं स्तोत्राचं वाचन करा, तुम्ही अष्टकाचं वाचन करा, एवढं तर तुम्ही करू शकता. आणि वर्षातून एकदा एक पारायण करायला काय लागतं, एक पारायण तर वर्षातून एकदा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आपण नक्कीच करू शकतो. आता प्रगट दिन येणार आहे, त्या निमित्ताने तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा. हे बघा, ज्यांना करण्याची खरंच इच्छा असते ना ते कारणे सांगत नाही, आणि ज्यांना करण्याची इच्छा नसते मग त्यांच्याजवळ भरपूर कारण असतात. म्हणजे हे किती जरी कटू असलं तरी सुद्धा हे सत्य आहे की कुठलीही गोष्ट जर का आपल्याला वेळ मारून न्यायची असेल तर आपण सांगतो की नाही आपण वेळ देऊ शकत नाही, कसं मॅनेज होणार, हे कारण आहेत. आणि आपण जर का थोडा जर विचार केला की आपण 1.5-2 तास मोबाईल स्क्रोल करत बसतो तेव्हा आपला वेळ जात नाही का? जातो, आपला नक्की वेळ जातो, फक्त आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण कोणासोबत गप्पा करत आहोत तेवढा आपला वेळ जात नाही का? आपल्या लक्षात ते येत नाही. परंतु ही सत्य परिस्थिती आहे की आपण वेळ काढूपणा करतो, आपण वेळ धकाऊपणा करतो. श्री गजानन महाराजांची कृपा आपल्या जीवनामध्ये खरंच हवी असेल तर आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचा आधार घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे श्री गजानन विजय ग्रंथ. त्यामुळे रोज नित्यसेवेमध्ये श्री गजानन महाराजांचा एक अध्याय वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. एक अध्याय वाचायला काहीच वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटांमध्ये एक अध्याय वाचून होतो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे नामस्मरण. श्री गजानन महाराजांचं नामस्मरण हे व्हायला हवं. आता कोणी 21 माळी घेत आहेत, 11 माळी घेत आहेत, परंतु आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही. परंतु आपण एक माळ अतिशय निष्ठेने श्रद्धेने घेऊ शकतो किंवा चालता बोलता आपण नामजप करू शकतो. चालता बोलता नामजप करायला काहीच वेळ लागत नाही. आपण चालता बोलता उठता बसता आपण काही काम करत आहोत तेव्हा आपण नामजप करू शकतो. महाराजांचं चिंतन तर आपण नक्कीच करू शकतो. याला काय वेळ लागणार आहे आणि या गोष्टीने कुणाला काय दडपण येणार आहे? हे बघा, हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आपण जेवढं महाराजांच्या जवळ राहू, जेवढं आपण अध्यात्मामध्ये राहू तेवढंच आपण सिक्युअर राहू. महाराजांची जेव्हा आपण भक्ती करतो त्यावेळी आपल्यावरती एक सुरक्षा कवच निर्माण होते. आणि ज्यांना असं सुरक्षा कवच स्वतःवरती हवं असेल ते नक्कीच महाराजांची भक्तीही करणार आहेत किंवा
तुम्हाला जे इष्टदेव प्रिय आहेत त्यांची तुम्ही भक्ती करणार आहे. की मी असं म्हणत नाही की तुम्ही महाराजांचीच भक्ती करा. आता प्रत्येकाचा देव वेगळा असतो, प्रत्येकाची भक्ती वेगळी असते, प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. त्यामुळे तुम्ही तुमचे जे इष्टदेव असतील, तुम्हाला जे प्रिय वाटत असतील त्यांची देखील तुम्ही भक्ती करू शकता. परंतु रोज ह्या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करा. नामस्मरण करा. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलेलं आहे. त्यामुळे नामस्मरण हे करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा सतयुग होतं, त्रेतायुग होतं, द्वापरयुग होतं तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या आणि आता हे कलियुग आहे. कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन आहे ते म्हणजे नामस्मरण. आपल्याला कुठे जायची गरज नाही, आपल्याला तीर्थक्षेत्री जायची गरज नाही, आपल्याला हिमालयामध्ये जायची गरज नाही, आपल्याला तपश्चर्या करायची गरज नाही. तुम्ही विचार करा की ते लोक हजार वर्ष तपश्चर्या करायची, थंडीमध्ये बसायची, त्यांची सिच्युएशन काय होत असेल. आपण घरच्या घरी नामस्मरण करू शकत नाही आणि आपण घरातल्या घरात अतिशय सिक्युअर आहोत, सेफ आहोत. तेवढं करायला 5 ते 10 मिनिटं करायला किती वेळ लागतो. आपण संध्याकाळी जेव्हा होईल तेव्हा देवाजवळ दिवा लावणे, त्यासोबतच तुळशीजवळ दिवा लावणे. तुळशीजवळ दिवा जर का लावलं तर किती मन प्रसन्न होते. संध्याकाळच्या वेळी धूप दीप घरामध्ये लावली, देवघरामध्ये लावली, प्रसन्न वातावरण निर्माण होते. ह्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु ह्या गोष्टी आपल्याला जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून बघा, लाईफ किती सुंदर छान होईल. कारण की हे जे बदल आहेत हे आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहेत. आपण जर का आज केलं तर घरातल्या ज्या मुली आहेत, मुलं आहेत, त्या ह्या गोष्टी शिकणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या पुरतच मर्यादित नाही, ह्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढींना देखील मिळणार आहेत. त्यांच्या पुढच्या पिढींना देखील हे संस्कार रुजणार आहेत त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. 5वी गोष्ट म्हणजे श्री गजानन महाराजांची आपण रोज आरती करायला हवी. सकाळी करा, सायंकाळी करा, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा. सायंकाळच्या वेळी आपण देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो. तिन्ही सांजेची वेळ असते, लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. तुम्ही त्यावेळी देखील महाराजांची आरती करू शकता. म्हणजे मी असं तुम्हाला सांगत नाही, माझा देवघरातला जो दिवा आहे तो अखंड चालू असतो. म्हणजे अखंड म्हणजे त्याला कधीच खंड नसतो. म्हणजे नवरात्रीतला दिवा फक्त माझा अखंड असतो असं नाही, माझा कंटिन्युअस 12 महिने 24 तास माझा दिवा हा अखंडपणे चालू असतो देवघरातला. म्हणजे मी ज्या गोष्टी करते त्याच तुम्हाला सांगते, मी काही असं वेगळं सांगत नाही. आणि याला दडपण वगैरे प्लीज कोणी समजू नये, कारण की ज्यांना भक्ती करायची असली, मनातून इच्छा असली, त्यांना त्या गोष्टीचं दडपण येत नाही. ते खूप इझिली करतात आणि अतिशय आनंदाने करतात. आणि आपण भक्तीचंच नाही, आपण कुठलंही काम करू त्यामध्ये जर का आपण आनंद घेतला ना तर ते काम आपल्याला दडपण राहत नाही. आपण अतिशय आनंदाने करतो. आणि महाराजांची भक्ती सेवा जर का आपण करत आहोत तर त्या व्यक्तीला किती आनंद होईल की आपण महाराजांसाठी काहीतरी करत आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण महाराजांची कृतज्ञता म्हणून करत असतो. म्हणजे महाराजांनी एवढं भरभरून दिलेलं आहे त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण महाराजांची भक्ती करत असतो. म्हणजे महाराजांना या सगळ्या गोष्टीची गरज नाही. तुम्ही महाराजांना फुले देऊ नका, हार देऊ नका, काही देऊ नका. महाराजांना या गोष्टीची गरजच नाही. परंतु आता प्रगट दिन आहे, आपण छान सजावट कशासाठी करतो, आपलं मन प्रसन्न होते. त्यापेक्षाही आपल्या मनामध्ये जी महाराजांबद्दल कृतज्ञता आहे त्यासाठी आपण हे सगळं करत असतो. भगवंत हा फक्त भक्तीचा भुकेला आहे, त्याला भाव हवा आहे, शुद्ध भाव आपला हवा आहे. आणि भगवंत जेवढा आपल्याला प्रिय असतो, आपण भक्त देखील महाराजांना, भगवंताला तेवढेच प्रिय असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं काहीच दडपण न घेता अतिशय छान सुंदर आपण महाराजांची सेवा ही करायला हवी. महाराजांच्या भक्तीमध्ये आपण रममान होऊन जायला हवं. म्हणजे रममान होऊन जायला पाहिजे. म्हणजे आपले व्यवहारिक कामं जे आहेत किंवा रोजचे जे काम आहेत ते करायचं असं नाही, आपल्याला ते करावंच लागणार आहे. कारण की आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत. परंतु हे सगळं करत असताना, हा प्रपंच करत असताना आपल्याला परमार्थ देखील करणे तेवढेच गरजेचं आहे. तेव्हाच या कलियुगामध्ये आपण सेफ राहणार आहोत, आपण सिक्युअर राहणार आहोत, महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे. आणि आता तुम्ही बघा की ज्या घरामध्ये श्री गजानन महाराजांची पूजा होते, प्रार्थना होते, किंवा जे घर आध्यात्मिक आहे ते कुठल्याही इष्टदेवतांची भक्ती करत असो, ते घर अतिशय समाधानी असते. म्हणजे बॅलन्समध्ये गोष्टी चालतात. म्हणजे देव असा करतो की कुणाकुणाला खूप सगळं काही देऊन टाकतो आणि देव त्याला म्हणते जा, आता मला तुझी गरज नाही, तू माझ्याकडे येऊ नको. परंतु कुणाकुणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम यासाठीच असतात, जर का प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये नसले तर आपण भगवंताकडे बघणार सुद्धा नाही. मग ज्या व्यक्तीजवळ खूप पैसा असतो, पॉवर असते, तो स्वतःलाच देव समजायला लागतो. परंतु आपण नेहमी करता महाराजांना थँक्यू म्हणावं की तुम्ही माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता ठेवली आहे, त्यामुळे मी तुमची आठवण करत आहे, त्यामुळे तुम्ही मला आठवत आहात. आपण म्हटल्याने आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. महाराज ठरवतात कुणाच्या आयुष्यामध्ये जायचं, कुणाकडून किती भक्ती करून घ्यायची आणि
कुणी जर का समजा आपण काहीतरी ऐकत आहोत कुणाच्या तोंडून किंवा आपण महाराजांच्या विषयी काही बघत आहोत, कुणाचा अनुभव ऐकत आहोत, तरी महाराजांचेच हे नियोजन असते की या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मी जाणार आहे, तेव्हाच महाराज आपल्या आयुष्यामध्ये येतात. नाहीतर आतापर्यंत तुम्ही विचार करा की म्हणजे कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये महाराज आहेत, महाराज ठरवतात तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडतात. महाराजांचंच हे नियोजन असते. त्यामुळे महाराजांची भक्ती सेवा जी आपण करत आहोत ती अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे करावी, महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून करावं, भक्ती करावी. आणि ज्या घरामध्ये महाराजांची भक्ती होते, जे घर आध्यात्मिक असते, त्या घरामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये असतात. ते घर चांगले असते, त्यांचे संस्कार चांगले असतात, त्यांची जे मुलं बाळ आहेत ते देखील खूप चांगले संस्कारी असतात. हे आहे श्री गजानन महाराजांच्या भक्तांचं आणि एक आध्यात्मिक घराचे लक्षण. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप नक्की करा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. जय गजानन. धन्यवाद.